बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्सबद्दल बोलून घेऊया. तर पहिले 9 जण नॉमिनेट होते आणि त्यात सोनाली एक ॲड झालेली आहे नॉमिनेशनला. ती कशी काय ते आपण नंतर बघूच. पण सध्या वोटिंग ट्रेंड्स काय म्हणत आहे, कोण आहे बॉटमला, कोण घरातनं एविक्ट होऊ शकतो. म्हणजे यावेळेस तर जाणारच आहे. मागच्या वीकमध्ये कोणीच नाही गेलं तर या वीकमध्ये 110% एकाचं एविक्शन होणार म्हणजे होणार. तर नंबर 10पासून सुरुवात करूया. रुचिता नंबर 10वर आहे. ज्याप्रमाणे यांनी ते राकेशवर जे आरोप लावले त्याच्यानंतर राकेश बरोबर पूर्ण महाराष्ट्र उभा राहिला आणि राहायला पण पाहिजे, खरोखरच त्याची चूक नव्हती. आणि अनुश्री आणि रुचिता विरुद्ध अख्खा महाराष्ट्र उभा राहिला. विरुद्ध म्हणजे हेट करतोय पूर्ण महाराष्ट्र, त्यांना हेट करतोय. आणि ना ते ना हळूहळू ना प्रोमोमधून एक एक सीमा पण पार करताय. तुम्हाला जर बघायचं असेल ना तर वरती मी एक प्रोमोबद्दल बोलली, नक्कीच बघा की अनुश्रीने काय वागली अनुश्री, तर त्याच्यामुळे नक्कीच बघा. नंबर 9वर लगेच तिच्याच मागे आहे अनुश्री. हो, यांना बिलकुल वोटिंग करत नाही आहे जनता, बिलकुल वोटिंग करत नाही आहे, पसंत करत नाही आहे. त्यांना खूप हेट मिळतो आहे महाराष्ट्राकडून. मला तर वाटतं रुचिताला खास करून कोल्हापूरकडून जास्त, आणि ठीक आहे काही कोल्हापूरकर सपोर्ट पण करत असतील, त्याबद्दल नाही, पण बहुतेक करून महाराष्ट्रातनं पूर्ण यांना जो आहे ना हेट मिळतो आहे. तर अनुश्री नंबर 9वर, तर 8 नंबरवर आहे राधा. आणि तुम्हाला सांगते हे जे असं क्यूऑस करतं ना घरामध्ये, त्यांना बिग बॉस कधीही घराच्या बाहेर काढत नाही. त्याच्यामुळे रुचिता आणि अनुश्री घरातनं बाहेर जाईल हा विषय सोडून द्या तुम्ही. हे जे असं करतात ते घरातनं सहसा बाहेर जात नाही. आणि जर जात असेल तर मग काय चमत्कारच घडेल. मग जात असेल यांच्यापैकी कोणी, रुचिता जात असेल किंवा, पण मला असं वाटतं बिग बॉस काढत नाही जे असा कंटेंट देता, मग तो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह. नंबर 8वर आहे राधा घरातनं जायचे पूर्ण चान्सेस आहे. राधा या वीकमध्ये घरी जाणार, नक्की जाणार, कारण राधाचा तसा गेम दिसत नाही. नंबर 8वर राधा. आणि नंबर 7वर आहे प्रभूने ज्याप्रमाणे काल रुचिताला शेणात घातलं आणि मग त्याच्यानंतर रुचिताचं त्याचं थोडंसं वाजलं, तर तो प्रभू म्हणे मग तू माझ्याशी बोलणार नाही का. मला हे आवडलं, प्रभूचं खूप आवडलं. प्रभू म्हणे तू माझ्याशी बोलणार नाही का. रुचिता म्हणे नाही मी हर्ट झाली. तर ठीक आहे बोलायचं तर बोल, नाही तर नको बोलू जाय. तो जो ॲटिट्यूड होता ना प्रभूचा, तो जो अख्ख्या महाराष्ट्राने पसंत केला वाटतं, आणि म्हणून प्रभू नंबर 7वर आलेला आहे. आणि नंबर 6वर आहे दीपाली. हो, नंबर 6वर आहे दीपाली सय्यद. दीपाली छान खेळती मला असं वाटतंय, आणि मग त्यांना वोट्स येत आहेत एवढं नक्की. आणि दीपाली राकेश बरोबर हा जो ग्रुप आहे ना, म्हणजे दीपाली झालं, दिव्या झालं, राकेश झालं, यांना करताय सपोर्ट. प्राजक्ता हे त्याच्यासोबत आहे आणि सपोर्ट करताय हे पब्लिक त्यांना. तर नंबर 6वर दीपाली, तर नंबर 5वर आहे सोनाली. हो, सोनालीसुद्धा इतकी निगेटिव्ह घरामध्ये वागत नाही आहे. सोनाली ठीक आहे थोड्याफार चिंग्या लावते आणि बाजूला होते, पण ती तशी गेम नाही खेळत जशी ते अनुश्री आणि त्यांनी ज्या लिमिट्स क्रॉस केल्या रुचिताने. त्याच्यामुळे सोनाली बरोबर आहे तिची ऑडियन्स. आणि 5 नंबरला सोनालीला येताच तिची ऑडियन्स ॲक्टिव्ह पण आहे, येताच तिला धडाधड वोट्स केले आणि नंबर 5वर तिला पोहोचवलं आहे. नंबर 4वर आहे सागर कारंडे. हो, एंटरटेनमेंटचे फंडे सागर कारंडे, ते आहे नंबर 4वर. भरपूर वोटिंग होते सागरला, आणि सागरने सुद्धा राकेशची बाजू घेतली. आणि सागर ज्याप्रमाणे काल अनुश्रीला बोलला, अनुश्री आणि रुचिताला, की तुमच्याशी बोलायला ना आम्हाला 100 वेळा विचार करावा लागेल, कारण तुम्ही आमच्यावर कोणते आरोप लावत त्याचा काही भरोसा नाही बाबा. त्याच्यामुळं नंबर 4वर आहे सागर. तर नंबर 3वर आहे करण. हो, करण सोनवणे नंबर 3वर आहे. करणला पण भरपूर वोट्स येत आहे. करण घरात एंटरटेनमेंट करतोय. मग सकाळी गाणं वाजल्यावर स्विमिंग पूलमध्ये उडी मारणं असो किंवा मग दुसरं काही पण असो, ते एंटरटेन करतोय. आणि काल आपण बघितलं की करण आय थिंक विशालशी बोलत होता, तर तेव्हा रुचिताने त्याची माफी मागितली आणि निघून गेली तडक तिथून. मला तर वाटतं तिने भरसभरी माफी मागितली, तिला माफी मागायचीच नाही. नंतर नंबर 2वर आहे दिव्या सरकार. हो, दिव्याचा गेम खूप पॉझिटिव्ह आहे, आणि दिव्याबरोबर मी तर म्हणते तिचीच ऑडियन्सने लवकरच नॅचरल ऑडियन्स पण कनेक्ट करेल आणि करतही असेल. कारण दिव्या जी ना, तिने राकेशची जी साथ दिली एक बहीण म्हणून, ती खूप सुंदर, लोकांना खूप आवडली. त्याच्यामुळे ना दिव्याचं जे म्हणजे हेट पण करत असेल ना तरी ते तिला वोट्स नक्की करणार, कारण ज्याप्रमाणे ती राकेश बरोबर उभी राहिली आहे, जबरदस्त वोटिंग दिव्याला होती. पहिल्यापासून ही मुलगी 2 नंबरला आहे, आणि मला वाटतं हिचा गेम आहे ना लोक खूप पसंत करतात. पॉझिटिव्ह गेम आहे, आणि ती राकेशसोबत खेळते, एक मोठा भाऊ मानते आणि त्याचं म्हणणं पण ऐकते.
ज्याप्रमाणे तिची एक मिस्टेक झाली, तिने दीपालीला शेणात टाकलं, ती मिस्टेक पण त्यांनी राकेशने तिला जाणीव करून दिली आणि तिने माफीही मागितली. त्याच्यामुळे खूप छान खेळते दिव्या शिंदे सरकार. हो, दिव्या शिंदे सरकार खूप छान खेळते आणि एक पॉझिटिव्ह ग्रुपमध्ये. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह बिग बॉसची नॅचरल ऑडियन्स कनेक्ट करून त्यांना वोट्स नक्की करेल दिव्याला. ते नंबर 1वर राज्य करतोय. सर्वांचा लाडका असा रोशन. हो, रोशन भजनकर. कारण मी सर्वांचा लाडका का म्हणली, कारण ऑडियन्स खूप त्याला पसंत करते. त्याला बिग बॉसमध्ये दाखवत नव्हते, म्हणजे पहिले 1-2 दिवस दाखवलं आणि नंतर जशी रिव्ह्यूवर असो किंवा कोणी असो आवाज उचलला, जनतेने आवाज उचलला. आता बिग बॉस पण त्याच्याशी बोलायला लागले आणि रोशन भजनकरनी काल टास्कमध्ये ना एकदम बवाल केला, धमाल केली. ती आज आपल्याला बघायला मिळणार आहे. ओमकारण त्याचं वाजलं आहे आणि रोशन भजनकरनी एकदम व्यवस्थितपणे सांगितलं आहे त्याचा स्टँड. आणि रोशन भजनकरनी काल रुचिताला पण सांगितलं, तू जे केलं आहे ना त्या माणसावर, तू ते खूप चुकीचा त्याच्यावर आरोप लावला आहे, तर तू त्याची माफी मागितली पाहिजे. तर ह्याच्यामुळे पण आहे ना, मला वाटतं रितेश भाऊ त्याची तारीफ करतील, स्तुती करतील की तू ज्याप्रमाणे सांगितलं त्याच्यामुळे. आणि टास्कमध्ये पण त्याची तारीफ होईल. मला असं वाटतं टास्क खूप छान खेळ आहे रोशन. आणि तुमचं यावर काय म्हणणं आहे मला नक्की सांगा. मी फटाफट तुम्हाला आहे ना वोटिंग ट्रेंड जे आहे ना सांगून देते. नंबर 1वर रोशन, नंबर 2वर दिव्या, नंबर 3वर करण, नंबर 4वर सागर, नंबर 5वर सोनाली, नंबर 6वर दीपाली, नंबर 7वर प्रभू, नंबर 8वर राधा, नंबर 9वर अनुश्री आणि नंबर 10ला रुचिता. पण अनुश्री आणि रुचिता दोघीही घर सोडून जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल अरे या तर बॉटमला जायला पाहिजे, असं होणार नाही, त्या जाणार नाही. त्यांच्याऐवजी राधा ह्या घरातनं एविक्ट होईल असं मला फुल चान्सेस दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुम्हाला लाईक जरी नसेल करायचं किंवा मग तुमच्या एखाद्या कंटेस्टंटबद्दल मी काही चुकीचं बोलली असेल तर प्लीज जरा चॅनलला सबस्क्राईब तरी करा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत बाय बाय.